36व्या पक्षमित्र संमेलन सांगलीत जे आता संपन्न होत आहे, यासाठी आपल्या सगळ्यांना जी उत्सुकता होती, जे काही बर्ड्स फोटोग्राफर्स असतील त्यांना हाऊ टू यूज फोटोग्राफिक स्किल्स टू गेट द नॅचरल कलर्स ऑफ द फिदर्स, असं आपल्याला सर फिदर्स आणि पिसारा आणि फोटोग्राफी याविषयी काही माहिती सांगणार आहेत. समोर जे फोटो बघताय हा त्यांना रिसेंटली पोर्तुगल येथे FIIN या संस्थेतर्फे बेस्ट फोटोग्राफ इन द बर्ड्स कॅटेगरी असं वर्ल्ड मीन्स जागतिक लेवलचे बक्षीस मिळालेलं आहे. याचं नाव होतं विंग्स ऑन फायर. याचं आत्ता जे सांगितलं मी त्याप्रमाणे इंटरनॅशनल फर्स्ट प्राईज इन बर्ड फोटोग्राफी कॅटेगरी विच वॉज अवॉर्डेड ॲट पोर्तुगाल. नेक्स्ट त्यांचं थोडक्यात मी माहिती सांगतो. बैजू पाटील हे औरंगाबादचे आहेत. त्यांचे बऱ्याच गोष्टी आहेत. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आहे, कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी असे, त्याबरोबर त्यांना खूप सारे इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले आहेत. नंतर मी एक लिस्ट लावेन, ती लिस्ट वाचायलाच तुम्हाला कमीत कमी 5-10 मिनटं लागेल म्हणून मी वाचणार नाही आहे. ही इज ओनली फोटोग्राफर who won twice the prestigious Century Asia Wildlife Photography Award in the world. बाकी कुणाला हे अवॉर्ड दोनदा मिळालेलं नाही आहे. नेक्स्ट फोटोग्राफी बरोबरच ही इज व्हेरी गुड स्विमर अँड नॅशनल खो खो प्लेयर who led Maharashtra state team thrice and also won gold and silver medals in those competitions. नेक्स्ट ही खूप मोठी लिस्ट आहे. आता मला हे एवढं वाचायला खूपच वेळ लागेल. लोक खूपच ऑलरेडी दे आर एक्सायटेड टू हिअर हिम. सो जस्ट गो ऑन. दीज आर द नॅशनल अचिव्हमेंट, इंटरनॅशनल अचिव्हमेंट्स. दीज आर द नॅशनल अचिव्हमेंट्स अँड नेक्स्ट these are the state achievements. So many awards he had won up till now. Next. Okay, thank you. So I am presenting Mr. Baiju Patil sir for all of the audience. आता मी बरेचसे जे एक्सपर्ट्स होते महाराष्ट्र पक्षी संमेलनामध्ये अतिशय सुंदर माहिती सगळ्यांनी दिलेली आहे. आपल्यासारखे आज मी आता बघितलं अमेझिंग काम आहे प्रत्येकाचं, खूप सुंदर काम आहे, पण आपण पोहोचू शकत नाही. आपण स्वतःला फार छोटं मानतो. तर ह्या एक जो मनाचा आपला एक चुकीची समजूत आहे ही काढून घेतली पाहिजे. त्यांच्यापेक्षा जास्त काम आपल्याकडे आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्त काम आपण करू शकतो. बरेचसे लोक परदेशातून भारतामध्ये काम येतात, करतात आणि जगभरात नाव करतात. आपण इथे कुठेतरी कमी पडतो. आपण राईटअपमध्ये कमी पडतो, त्याला पूर्ण फॉलो करत नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर माझ्या मते प्रत्येकाने तिथे स्वतःला वाहून घेतल्याशिवाय हे शक्य नाही आहे. आणि हे पुस्तकी ज्ञान आता तुम्हाला बंद करायला लागेल. तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिकल ऑन फील्ड काम करायला लागेल तरच शक्य आहे. कारण प्रत्येक वेळेस बर्ड्सचं बिहेवियर म्हणा, सीझन्स चेंज झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत. पहिल्यासारखी हिस्ट्री आता नाही तुम्ही करू शकत. नवीन पूर्ण पॅटर्न चेंज झालेला आहे, सगळं चेंज झालेलं आहे. तुम्ही एव्हरी डे नवीन एक्सपिरियन्स करू शकतात. तर मी जनरली माझंही जे काम आहे हे कम्प्लिटली प्रॅक्टिकल मी थेरॉटिकल फार आहे. थेरॉटिकल पण मॅटर करतं इंटरनॅशनल लेवलवर जेव्हा तुम्हाला काम करायचं असतं तेव्हा. आज मी जे माझे जे बर्ड्स आहे हे माझ्या मते कुठल्याही पक्षी संमेलनात झालेलं नसेल असं हे आजचं माझं सेशन राहणार आहे. कारण फोटोग्राफी अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि कोणी त्याच्याकडे लक्षच देत नाही. आणि त्याच्यासोबत पॅरलल अभ्यास ह्या दोघांची जेव्हा संगती होईल तो अजून जास्त युनिकनेस काम होऊ शकतं. कारण प्रत्येकजण बर्ड वॉचर, बर्ड फोटोग्राफर, बिहेवियर स्टडी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही गेला आणि फोटो काढलं हे शक्य नाही आहे, होत पण नाही. कधीतरी क्वचित मिळतं चांगला फोटो, पण त्याच्यासाठी तुम्हाला 2 वर्ष, 3 वर्ष, 1 महिना, 15 दिवस, दिवसेंदिवस पक्षाला फॉलो करायला लागतं. त्याचं बिहेवियर तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे. त्या पक्षाला, प्राण्याला तुमच्याशी अटॅचमेंट, याच्यापासून आपल्याला कुठलाही धोका नाही आहे. जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी फ्रेंडशिप करत नाही तोपर्यंत त्याचे नॅचरल बिहेवियर्स येऊ शकत नाही. तो तुम्हाला घाबरतो आणि तिथून निघून जातो. तर त्याच्यामुळे सतत तुम्हाला एकच ड्रेस त्याच फॉर्ममध्ये तुम्हाला वर्षानुवर्ष त्याला फॉलो करायला लागतं. त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचं बिहेवियर आणि त्याच्यात जवळ जाऊ शकतात तुम्ही. फोटोग्राफी, मी आज पक्ष्यांचे जे पंख आहेत, त्यांचे जे कलर्स आहेत हे फोटोग्राफीमध्ये आले पाहिजे, ते येत नाहीत.
त्याच्या मागे खूप हजारो गोष्टीचे कारणं आहेत. मी काही बेसिक तुम्हाला जास्त वेळ माझ्याकडे पण मला हा अर्धा तास आय थिंक दिलेला आहे, तर अर्ध्या तासातच मी हे सगळं संपवेल. फोटोग्राफी करताना मी थोडेसे महत्त्वाचेच तुम्हाला पॉईंट सांगतो की आय लेवल शॉट फोटोग्राफीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्या पक्षाची लेवल आणि तुमची लेवल ही सारखी पाहिजे. प्रत्येक लेन्सेस डिफरंट टाईप्स ऑफ लेन्सेस आहे. पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी लेन्स वेगळा आहे, ॲनिमल बर्ड विथ इन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी वेगळा लेन्स आहे, फुल फ्रेम कॅमेरा आहे, मायक्रो लेन्स आहेत. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लेन्स वापरले पाहिजे. शक्यतो आपण काय करतो, एक लेन्स घेतो आणि त्याच्यानेच सगळी फोटोग्राफी करतो. बऱ्याच वेळेस इतके सुंदर हॅबिटॅट्स असतात, अतिशय सुंदर बॅकग्राऊंड्स असतात, ते आले तर तो फोटो अजून जास्त छान दिसू शकतो. कलर कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बर्ड्सचे कलर्स, म्हणजे आपण एवढं ॲडव्हान्स झालेलो आहोत, एवढं कम्प्युटरचं आपल्याला ज्ञान आहे, तरी पण आपण ते कलर्स तयार नाही करू शकत. इम्पॉसिबल आहे. निसर्गानेच एवढं काही तुम्हाला दिलेलं आहे. पण आता जे नवीन मिररलेस टेक्नॉलॉजी आलेलं आहे, कॅमेरा, हे अतिशय ॲडव्हान्स आलेलं आहे. आणि पहिले जो रेड कलर फोटोमध्ये येत नव्हता निगेटिव्हपासून, मी मागच्या 35 वर्षापासून या क्षेत्रामध्ये ब्लॅक अँड व्हाईट कलर्स, टीपी, स्लाईड्स, निगेटिव्ज, तेव्हापासून तर आज मिररलेस कॅमेरापर्यंत मी अपडेट झालेलो आहे. पहिले जो रेड कलर होता तो कधीच मिळत नव्हता, तो आत्ता फक्त मिररलेस टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला तो परफेक्ट रेड कलर मिळतो आहे. हे अनेक गोष्टी याच्या टेक्निकल, आजकाल कॅमेरा म्हणजे एक कम्प्युटर झालेलं आहे ऑलमोस्ट, आणि त्याचं ज्ञान असणं तुम्हाला फार गरजेचं आहे. आता मी काही दुसरं म्हणजे बर्ड फोटोग्राफीला तुम्हाला ट्रायपॉड, हाय क्वालिटी ट्रायपॉड मस्ट आहे. जेवढेही बेस्ट क्वालिटी इमेजेस आहेत, हे ट्रायपॉडशिवाय चांगले फोटो येऊ शकत नाही. कारण आपल्याकडे बर्ड फोटोग्राफी करायची म्हटले की मोठे मोठे टेली लेन्सेस असतात. आपण हँड हेल्ड एवढी ॲक्युरेसी येत नाही, एवढी शार्पनेस नाही आहेत. त्याच्यामुळे ट्रायपॉड खूप मस्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे गोल्डन आवर्स फोटोग्राफीला मॉर्निंग 6 to 8 सनलाईटमध्ये आणि इव्हिनिंगला 4 to 6 सनसेट होईपर्यंत हा बेस्ट लाईट मानला जातो बर्ड फोटोग्राफीसाठी. त्याची जे बर्ड्सचे फेदर्सचे कलर्स आहेत हे तुम्हाला अतिशय परफेक्ट मिळतील. हिवाळ्यात क्लाउडी वेदर, आता इथे एक फोटो दिसतोय बघा, याच्यामध्ये लाईट अँड शॅडोज आहेत, याच्यामध्ये कम्प्लिटली कलर चेंज झालेला आहे. तर क्लाउडी वेदरमध्ये कम्प्लिटली इव्हन लाईट येतो, सगळ्यात बेस्ट लाईट मानला जातो बर्ड फोटोग्राफीसाठी. समजा बर्ड्सचे तुम्हाला डिटेल्स द्यायचे असतील, परफेक्ट कलर्स तुम्हाला पाहिजे असतील, तर पूर्ण सॉफ्ट लाईट पाहिजे, ढगाळ वातावरण पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ते परफेक्ट कलर्स मिळू शकतात. आता त्याच्यामध्ये पण बर्ड्समध्ये एक्सपोजर खूप जास्त टेक्निकल, मी सांगायला गेलो तर 1 ते 2 दिवस जातील नुसतं कॅमेरा शिकवायला. तर मी तुम्हाला काही महत्त्वाचे टिप्स देतो. आणि फोटोग्राफीमध्ये एक रॉ फॉर्मॅट असतो, प्रत्येकाने त्या रॉ फॉर्मॅटमध्येच फोटो काढला गेला पाहिजे, जेणेकरून काही क्षण असे येतात ते आयुष्यात तुम्हाला परत मिळू शकत नाही. आणि ते रॉ म्हणजे आजकाल मॅनिप्युलेशन एवढं वाढलेलं आहे, लोक इकडून उचलतात, तिकडचे टाकतात, तिकडचे इकडे टाकतात. ही एक फाईल आहे, रॉ फाईल, की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एडिटिंग नाही करता येत आणि त्याचं एक प्रूफ असतो की हा फोटो तुम्हीच काढलेला आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट, स्पीड लाईट ॲक्शन. बर्ड फोटोग्राफीला ॲक्शन करायची असेल तर कमीत कमी 2500 फ्लाईंग बर्ड्सचे फोटो काढायचे असतील तुम्हाला, तर 2500 शटर स्पीड कमीत कमी पाहिजे, तरच तो पक्षी फ्रीज होतो. सनबर्ड नाही, सनबर्ड सोडून, कारण सनबर्ड फास्टेस्ट फ्लाईंग हे आहे त्याचे विंग्स, तर ते शक्य नाही होत. त्याला तुम्हाला फ्लॅश वगैरे लावून अरेंज करून ते फोटो काढायला लागतात. तर 2500 फ्लाईंग कुठलेही ॲक्शन असो त्याच्यासाठी 2500 शटर स्पीड पाहिजे. आणि 2 बर्ड्सची फाईट होत असेल तर डेप्थ ऑफ फील्ड, ॲपर्चर्स तुम्हाला थोडंसं जास्त ठेवायला लागेल. तर हे खूप महत्त्वाचे आहे पॉईंट्स काही. नेक्स्ट, आता फोकसिंगमध्ये पण आता नवीन 3 ते 4 नवीन फोकसिंग पॉईंट्स आलेले आहेत. AI टेक्नॉलॉजी आता नवीन जे आहेत त्याच्यामध्ये आय फोकस आलेलं आहे,
की बर्ड फोटोग्राफीचा समजा तुम्ही त्याच्यावर फंक्शनमध्ये टाकलं आय फोकस बर्ड, तर तो बरोबर तुम्हाला कंटिन्युअसली त्या आयवरच फोकस असतो. आणि फोटोग्राफीमध्ये डोळ्यांना अतिशय महत्त्व आहे. डोळे तुमचे क्रिस्टल क्लिअर नसेल तर त्या फोटोला काहीही अर्थ नाही आहे. पहिले कधीही तुम्हाला फोटोवर फोकसिंग करायचं असेल तर डोळ्यावर फोकस पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग ॲपर्चर तुम्हाला जेवढं ठेवायचं डेप्थ ऑफ फील्ड डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला त्याच्यावर हे आहे करता येतं. आणि नंतर याच्यामध्ये कंटिन्यू फोकस, सिंगल फोकस, मैनुअल फोकस. बरेच जण म्हणतात की नहीं मैनुअल सबसे बेस्ट होता है, उसके ऊपर कोई अच्छा नहीं है. हे चुकीची समजूत आहे. कारण एक कॅमेऱ्याचं फीचर हे करोडो रुपये लावून बनवलेलं असतं. लाखो सायंटिस्ट त्याच्या मागे असतात. फोटोग्राफी ही इतकी फास्ट झालेली आहे. बर्ड आज तुम्हाला इथे दिसेल तर उद्या दिसणार नाही, काही क्षणात तो तिथून निघून जातो. तर त्याच्यामुळे तुम्हाला ॲटो फोकसचं फंक्शन वापरायला लागणार आहे. पहिले रेकॉर्ड शॉट घेऊन घ्या, नंतर तुम्हाला काय क्रिएटिव्हिटी काम करायचं आहे किंवा त्याचं काय बिहेवियर काम करायचं असेल ते नंतर करा. परत अजून त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट्स वेगवेगळ्या ISOवर तुम्ही काम करू शकतात. खूप गोष्टी आहे, एवढं सोपं नाही आहे फोटोग्राफी. सगळ्यांना वाटतं कॅमेरा घेतला आणि बटन दाबलं, पॉसिबलच नाही आहे. तर त्याच्यामुळे मला शक्य तुम्ही जेवढ्या माझ्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. कंटिन्यूस मी याच्यावर ऑब्झर्व केलेले आहे की सिंगल फोकस आणि कंटिन्यू फोकसवर, सिंगल फोकसवर तुम्हाला शार्पनेस जास्त मिळते, लक्षात ठेवा, डिटेल जास्त मिळतात. कंटिन्यू फोकसवर थोडंसं तुमचं फोकसिंग पॉईंट सरकतात, पाहिजे तेवढी शार्पनेस मिळत नाही. आणि कॅमेरामध्ये आता नवीन VR टेक्नॉलॉजी आलेली आहे, व्हायब्रेशन रिडक्शन, की थोडंसं तो शॉक ऑब्झर्व्हरचं काम करतो. थोडासाही हात हल्ला तर तुमचा फोटो शेक नाही होत. तर शक्यतोवर VR ऑफ करून फोटो काढा, त्याच्यामध्ये पण शार्पनेसमध्ये कलर्समध्ये फरक पडतो. हा सगळा अभ्यासाचा प्रॅक्टिकल. फोटोग्राफी ही कम्प्लिटली 80% प्रॅक्टिकल आहे. तुम्ही कुठल्याही एखाद्या वर्कशॉप जाऊन 8 दिवसात फोटोग्राफी शिकू शकत नाही. तुम्ही जेवढं चुका कराल, जेवढं स्वतः, कारण इथे वेगळं लाईट आहे, इकडे वेगळं आहे, ऑन फील्ड तुम्हाला कोणी कसं सांगतंय हे तुमच्यावरच. आणि तिथे तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचं माइंड कसं तिथं ऑपरेट होतं, कसं बॅकग्राऊंड्स आहेत, कसा लाईट कंडिशन आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ते डिसिजन घेऊनच फोटो काढायला लागतात. तिथे तुम्हाला कोणीही मदतीला येत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं प्रॅक्टिकल करता येईल तेवढं एक्सपेरिमेंट करा. आणि महत्त्वाचं म्हणजे एन्जॉय करा. आपण फार भाग्यवान आहोत. मी अर्ध जग फिरलेलो आहे, पण भारतासारखी जागा कुठेच नाही आहे. आणि इतके सुंदर बर्ड्स, हिमालयापासून तर खाली केरळपर्यंत कुठेही जायची गरज नाही आहे. इवन आपण म्हणतो की एखाद्या नॅशनल पार्कमध्ये जाऊन फोटोग्राफी करायची, पक्षी बघायचा, आपल्या आजूबाजूलाच एवढ्या गोष्टी आहेत. आणि माझे जेवढेही नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड विनिंग फोटो आहेत हे माझ्या आजूबाजूच्याच बाजूचे फोटो आहेत. कारण मी तिथे वेळ जाऊ देऊ शकतो, त्यांचं बिहेवियर माहिती होतं मला. तिथे तो कुठल्या दिवसात चांगला दिसतो, हिवाळ्यात चांगला दिसतो, पावसाळ्यात चांगला दिसतो. वेळ खूप स्पेंड करायला लागतो तुम्हाला. आणि त्याच्यामधून युनिकनेस काढणं, एक तुमचा फोटो हिस्ट्री व्हायला पाहिजे, इतिहास घडवला पाहिजे. तुमचा फोटो लोकांनी फॉलो केलं पाहिजे, कॉपी करू नका. यांनी काढला म्हणून आपणही तसं. त्याच्यामध्ये अजून काय एक्स्ट्रा इलेमेंट ॲड करून नवीन फाईन आर्ट फोटोग्राफी करता येईल का याचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. नेक्स्ट जनरली फोटोग्राफीला सगळ्यात बेस्ट सीझन नोव्हेंबर टू फेब्रुवारी हा जास्त बेस्ट सीझन मानला जातो. आणि स्पेशली फेब्रुवारी ब्रीडिंग, जानेवारी ब्रीडिंग बर्ड्सचं जास्तीत जास्त पक्ष्यांचा ब्रीडिंग प्लुमेजमध्ये हे बर्ड्स खूप सुंदर दिसतात. त्यांचे विंग्स खूप सुंदर दिसतात, त्यांचे ॲक्शन्स, त्यांचे कलर्स हे खूप चांगले दिसतात फेब्रुवारीमध्ये ब्रीडिंग प्लुमेजमध्ये. आता याच्यामध्ये बघा फेदर्स, पक्ष्यांचे जे पंख आहेत त्याचे डिटेल दिसण्यासाठी 2 टेक्नॉलॉजी आहेत. आपला जो कॅमेरा आहे हा CCD बेस्ड CMOS टेक्नॉलॉजी आहे. आणि पहिले येत होता CCD टेक्नॉलॉजी. CCD टेक्नॉलॉजी कम्प्लिटली बंद झालेली आहे. त्याच्यात शार्पनेस जास्त होते, डिटेल जास्त होते, पण त्याच्यामध्ये बर्न होत होते. याच्यामधले विंग्समधले जे व्हाईटमधले हे दिसत आहेत तुम्हाला शॅडोज,
हे सिमॉयसमुळे पॉसिबल आहे. हे वेगळे ग्रे कलरचे सगळे जे कलर्स आहेत, सेपरेशन आहेत फेदर्सचे, हे सिमॉयस टेक्नॉलॉजीमुळे पॉसिबल आहे. आणि व्हाईट बर्ड असेल तर त्याला तुम्हाला ओव्हर एक्सपोज करायला लागेल. लक्षात ठेवा, कुठलाही पांढऱ्या रंगाचा पक्षी असेल तर त्याला तुम्हाला 1 स्टॉप 2 स्टॉपनी ओव्हर एक्सपोज केला तर तुम्हाला तो जास्त बेटर दिसेल. त्याचे डिटेल्स तुम्हाला, शॅडोज त्यांचे कवर होतील. कारण जेव्हा तो पक्षी उडतो त्याचे विंग्सवर सावली येते किंवा त्या पंखाची सावली दुसऱ्या बॉडीवर पडते आणि तो शॅडोज त्याचे संपतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हाईट कलरचे बर्ड्स असतील तर तुम्ही थोडंसं ओव्हर एक्सपोज केलं तर अशा टाईपचे इमेजेस तुम्हाला हे मिळू शकतात. नेक्स्ट, अतिशय सुंदर आपल्याकडे निसर्गाने बनवलेलं आहे कॅमोफ्लॅश. बऱ्याच वेळेस आपण सुद्धा विचार करू शकत नाही, एवढ्या अमेझिंग हे सर्व फोटो मी काढलेले आहेत आणि अवॉर्ड विनिंग आहेत मॅक्झिमम फोटोज. काही बर्ड्स तर आपण म्हणजे विश्वास नाही आहेत की कसं कळतं त्यांना की कसं कुठे बसलं पाहिजे. त्याचं नेस्ट होतं ते आणि तिथं तो कम्प्लिटली कॅमोफ्लॅश झालेला आहे, समजत नाही काही नाही. पण याच्यासाठी पण तुम्हाला एक्सपोजर कॅमेराचं परफेक्ट असल्याशिवाय तुमचे कलर्ससुद्धा प्रॉपर येणार नाहीत कॅमेऱ्यामध्ये. खूप गोष्टी आहेत कॅमेऱ्यामध्ये. व्हाईट बॅलन्स नावाचा एक प्रकार आहे, तो ॲटोमध्ये पाहिजे की क्लाउडी एरियामध्ये पाहिजे. इतका म्हणजे मी कॅमेरा शिकायला मला कमीत कमी 5 वर्षे लागले. जोपर्यंत तुम्ही कॅमेरा परफेक्ट, तुम्हाला बटणं माहीत नाही राहणार तोपर्यंत तुम्ही पक्ष्यांचे कलर्स मिळू शकत नाही तुम्हाला. आणि कुठल्या सीझनमध्ये तो काढला पाहिजे. नुसतं काढणं ठीक आहे, रेकॉर्डमध्ये काढणं, पण जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर जातात तेव्हा एखादा जो एक्सपर्ट आहे की हा पंख ह्याच पक्षाचा आहे का अजून कुठला आहे हे मॅच केलं जातं. त्याचं बिहेवियर आहे का हे अभ्यास केलं जातं. तो झाडामध्ये तो बसतो का याचा अभ्यास केला जातो. असे 10 ते 20 एक्सपर्ट लोक असतात आणि ते सर्व त्याच्यात ॲनालिसिस करतात आणि त्याच्यातून जगातला बेस्ट फोटोग्राफर शोधतात. प्रत्येकजण फोटोग्राफी करतो, आज लहान मुलापासून तर म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत. मी तर म्हणेल सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन आज फोटोग्राफीमध्ये. आणि प्रत्येकाचं विजन एवढं डेव्हलप झालेलं आहे की तुम्हाला खूप चांगलं बघायची सवय झालेली आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला फोटोग्राफी करताना ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लागतो. नुसतं काढणं नाही, त्याच्यासोबत कम्प्युटर पण आलं. कम्प्युटर इझो नावाचं मॉनिटर आहे, याच्यासाठी फक्त 2 लाख रुपयाचं मॉनिटर आहे. ज्या पक्षाचे कलर्स आहेत तोच कलर्स तो मॉनिटर तुम्हाला देतो. बऱ्याच वेळेस आपण काढतो एक, बघतो काहीतरी एक आणि येतं काहीतरी तिसरंच आणि प्रिंटिंगमध्ये अजून 4थं काहीतरी येतं. तर हा खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे. आपण ह्या गोष्टीकडे लक्षच देत नाही. तर त्याच्यामुळे पक्ष्यांचे कलर्स तुम्हाला परफेक्ट पाहिजे असतील आणि आजकाल कॅमेरा एवढे सुंदर आलेले आहेत, त्या रिझल्ट्स तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये देऊ शकतात, लोकांना दाखवू शकतात. त्याच्याने तुमची एक वेगळी आयडेंटिटी तयार होऊ शकते जगभरामध्ये. नेक्स्ट, हा परत ग्रीन बीटरचा फोटो आहे, ओव्हर एक्सपोज केलेला आहे. ओव्हर एक्सपोज केल्यामुळे काय झालं, त्याचे जे डिटेल्स आहेत, जनरली आपण ग्रीन बीटरचे फोटो काढतो तर डोळे लाल नाही आहेत, परफेक्ट डोळे नाही आहेत बघा, काळपट दिसतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं ओव्हर एक्सपोज करायला लागेल. बॅकग्राऊंड पण तुम्हाला समजा ओव्हरकास्ट, आपल्याला महत्त्व कशाला द्यायचं आहे, विंग्सला द्यायचं आहे, डोळ्यांना द्यायचं आहे, त्याच्या हॅबिटॅटला महत्त्व द्यायचं आहे. जसं मीटरिंग तुम्ही चेंज कराल तसं तुम्हाला तो फोटो एक्सपर्ट देऊ शकतो. बऱ्याच वेळेस फिल फ्लॅश किंवा फिल लाईट देऊनसुद्धा तुम्ही ते रिकवर करू शकतात. कॅमेऱ्यामध्ये अजून एक डी लाईटिंग नावाचा प्रकार आहे. बऱ्याच वेळेस पक्ष्यांमध्ये शॅडोज तयार होतात. एखादा पक्षी झाडांच्या मध्ये बुशमध्ये बसलेला आहे तर काही त्याची जे पंख आहेत, त्याची जे विंग्स आहेत ते काळे दिसतात आणि काही ठिकाणी शॅडोज येतात, काही ठिकाणी हायलाईट होतात. हे कवर करण्यासाठी एक डी लाईटिंग नावाचं फीचर आहे. त्याने ते तुमची जी कलर्स आहेत इव्हन करतो, एकसारखं करतो, पॅचेस येऊ देत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ज्या पक्षाचं आयडेंटिफिकेशन करायचं आहे ते परफेक्ट तुम्ही कलर्स, कारण तुम्ही जे डोळ्यांनी बघतायत तेच रंग त्या प्रिंटमध्ये आले पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे फोटोग्राफीमध्ये. नेक्स्ट, अगेन बघा, डिटेल्स तुम्हाला द्यायचे असतील
तर पक्षाचं उडणं हा समजा मी फोटो खालच्या साईडनी लोअर अँगलनी काढला असता तर मजा नव्हती. तर त्याच्यामुळे पक्षाचे जे पॅटर्न्स आहेत, त्याचे जे पंखाचे शेप आहे, त्याचे जे कलर्स आहेत, त्याच्यावर डायरेक्ट लाईट चांगला पडेल का टॉप लाईट चांगला पडेल की बॅकलाईट चांगला पडेल, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. तुम्हाला तेच सांगतो मी, दरवेळेस गेलो आणि काढलं हे होऊ शकत नाही. त्याच्यामुळे कंटिन्युअसली त्याला फॉलो करा, त्याचं बिहेवियर स्टडी करा की तो पक्षी गोल्डन लाईटमध्ये चांगला दिसतो, हिवाळ्यात चांगला दिसतो, पावसाळ्यात चांगला दिसतो, डायरेक्ट लाईटमध्ये दिसतो, सॉफ्ट लाईटमध्ये दिसतो. जनरली सनलाईट्समध्ये समजा तुम्हाला डिटेल्स पाहिजे असतील तर डायरेक्ट लाईट पाहिजे, सकाळचा पहिला सूर्यप्रकाश त्या पक्षावर पडला पाहिजे, तरच तुम्हाला त्याचे डिटेल्स, त्याचे जे कलर्स आहेत हे मिळू शकतात. नेक्स्ट, हा अगेन एक फाईन आर्ट इमेज आहे, ओव्हर एक्सपोज केलेला आहे, कार्मोरंटच आहे. नेक्स्ट, मी जसं म्हटलं काही फोटो आपण डायरेक्ट लाईटमध्ये, काही बर्ड्स जे आहेत हे बॅकलाईटमध्ये खूप छान दिसतात. जसं हुप्पो आहे, ते तो जेव्हा फ्लाईट करतो आणि जेव्हा तो लँड होतो तेव्हाच तो क्रेस्ट ओपन करतो आणि काही क्षणातच लगेच बंद करून टाकतो. तुम्ही थोडाही वेळ घालवला की ते क्रेस्ट तुम्हाला बंद होतं. तर तुम्हाला ह्या गोष्टींचा माहिती पाहिजे, त्याचं येण्या जाण्याचं रूट, तो केव्हा बसतो, सकाळच्या वेळेस कुठे बसतो, हे सगळं बघायला लागतं. लाईट कुठून येणार आहे, तुम्ही लाईटचे इक्विपमेंट्स कुठले वापरतायत, कॅमेरा कुठला वापरता आहात, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अगर तुम्हाला अभ्यास असेल, हा भरतपूरला काढलेला आहे विंटरमध्ये. आपल्याकडे भरतपूर ही जागा अतिशय सुंदर आहे, सगळ्यांना ऑफकोर्स माहितीच आहे कारण सगळेजण एक्सपर्ट आहेत बर्ड्सचे, किंवा कोणी हॉबी म्हणून असेल तर भरतपूर ही खूप चांगली जागा आहे बर्ड्ससाठी बघण्यासाठी. विंटर नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3-4 महिने खूप जास्त छान असतात, मायग्रेटरी बर्ड्स तुम्हाला बघायला मिळतात. नेक्स्ट, जसं मी व्हाईट बर्ड म्हटलं तुम्हाला, इग्रेट्स वगैरे हे थोडेसे ओव्हर एक्सपोज करायला लागतात, पण काही बर्ड्स ब्लॅक कलरचे असतात, त्याचे डिटेल्स काढणे आतमधले विंग्समध्ये, इथे थोडंसं लाईटचा ग्लेअर आल्यामुळे तुम्हाला एवढे डिटेल नाही दिसत आहे, त्याच्यामधले डिटेल्स, ब्लॅकमधले डिटेल्स काढण्यासाठी तुम्हाला अंडर एक्सपोज करायला लागेल, एक्सपोजर जास्त ब्लॅक करायला लागेल, अंडर करायला लागेल. कॅमेऱ्यामध्ये ह्या सेटिंग्स आहेत, ओव्हर एक्सपोज, अंडर एक्सपोज, ह्या ज्या आहेत ह्या तुम्हाला माहिती पाहिजे. अक्षरशः काढताना मी कम्प्लिटली हा ब्लॅक काढला होता आणि जेव्हा तुम्ही प्रोसेस करतात कम्प्युटरमध्ये त्याच्यानंतर ते इन्हान्स होतं. कधीही ओव्हर एक्सपोज झालेला फोटो तुमचं रिकवर करू शकत नाही. कलर्स, त्याचे जे फेदर्स आहेत, हायलाईट्स आहेत, खूप जास्त चमकतात फोटोमध्ये, तर हे म्हणजे तसे चमकायला नको. जो कलर आहे प्रत्येक विंग्सचा तो कलर आला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला मग ब्लॅक असेल तर त्याला जास्त अंडर एक्सपोज करा, 1 स्टॉप 2 स्टॉप, आणि त्याच्यानंतर तुम्ही कम्प्युटरमध्ये थोडंसं त्याला फील लाईट देऊन त्याला परफेक्ट कलर जो तुम्हाला काढताना दिसतो आहे, जो पाण्याचा कलर आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की पाण्याचं रिफ्लेक्शन पडून फेदर्स, त्याचे पंखांचे कलर चेंज होतात, आपण ह्या गोष्टींचं लक्षच नसतं. तर त्याच्यामुळे तुमचं ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे की बॅकग्राऊंड काय होतं, कलर काय होतात, आजूबाजूचं सराउंडिंग काय होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ब्लॅक कलरमध्ये पण अनेक प्रकारची शॅडोज आहेत, तो परफेक्ट ब्लॅक आणण्यासाठी तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, कॅमेऱ्याचं नॉलेज पाहिजे, एक्सपोजर, मीटर, लेन्सेस, क्वालिटी ऑफ लेन्सेस, ह्या गोष्टींचं महत्त्व खूप गरजेचं आहे. नेक्स्ट, आणि जनरली ब्लॅक आणि व्हाईट जेव्हा येतो ना तिथे खूप जास्त प्रॉब्लेम येतो, एक्सपोजर तुम्हाला मिळत नाही कारण आपण ब्लॅक म्हणून काढतो आणि मध्येच पाणी फ्लॅश झालेलं आहे बघा बॅग. तर याच्यामुळे काय होतं, मीटरिंग तुमची चेंज होते व्हाईट आणि ब्लॅक आल्यामुळे, आणि त्याच्यामुळे पण तुमचे जो ॲक्युरसी आहे, तुमची जी कलर स्कीम आहे किंवा त्याचे जे पंखांचे रंग आहेत, पाण्याचा रंग आहे, हा मॅच नाही होत. तर त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींचं पण माहिती पाहिजे की याच्यानंतर काय घडणार आहे प्री इंटिमेशन फोटोग्राफीमध्ये. आता हे मला माहिती होती की हे फाईट करणार, पाणी पण उडणार आहे, तर त्याच्या हिशोबाने मी आधीच एक्सपोजर गणित करून बरोबर त्याच्यावर कॅल्क्युलेशन केलं, आणि जेव्हा पाणी फ्लॅश झालं तेव्हा त्याचं मीटरिंग आणि पक्ष्यांवरचं असणारं जे रिफ्लेक्शन आहे, सनलाईटचे रिफ्लेक्शन्स पडतात, चमकतात,
तर त्याचं पण ग्लेअर घालवण्यासाठी तुम्हाला एक पोलरायझर फिल्टर येतं, ते पाहिजे. कारण बरेचसे पक्षी एवढे चमकतात, हायलाईट होतात की ते आपल्याला परफेक्ट कलर्स, त्याचे जे पंखांचे रंग आहेत ते दिसू शकत नाहीत. तर त्याच्यामुळे पोलरायझर फिल्टर वापरलं तर त्याच्यावरचे जे ग्लॉसीनेस आहे, चमक आहे, ती थोडी कमी होते आणि परफेक्ट कलर्स तुम्हाला फेदर्सचे, ते पंखांचे पॅटर्न्स तुम्हाला दिसतात. नेक्स्ट, अगेन एक बॅकलाईटमध्ये काढलेला फोटो आहे हा. बऱ्याच वेळेस आपण प्रयत्न करतो की डिटेल्स दिसण्याचा, पण बऱ्याच वेळेस शक्य नाही होत की आपल्याला एकदम सकाळचा लाईट आहे, मॉर्निंग आवर्स, आणि तुम्हाला डिटेल्स दाखवायचे आहेत, तर त्यावेळेस शक्य नाही होत. पण मग त्यावेळेस तुम्ही फक्त अंडर एक्सपोज केलं आणि नुसतं शेप पण देण्याचा प्रयत्न केला, पण मीटरिंग तुम्हाला सनवर घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ते ब्लॅक दिसेल. समजा तुम्ही मीटरिंग पिकॉकवर घेतली असती तर तुम्हाला हे कलर्स मिळाले नसते, आणि सकाळच्या वेळेस शक्यतो एकदम लो लाईटमध्ये तुम्हाला चांगले कलर्स मिळू शकत नाही. थोडासा तरी सनलाईटचा तुम्हाला आधार घ्यायलाच लागतो. नेक्स्ट, हा अगेन एक माझा अवॉर्ड विनिंग आणि फेवरेट ॲक्शन फोटो आहे. वर्ल्डचं बेस्ट फोटोग्राफर ऑफ द इयरचं अवॉर्ड भेटलेलं याला. याच्यामध्ये पण जसं सांगितलं तुम्हाला, कार्मोरन ब्लॅक कलरचं आहे आणि फिश कम्प्लिटली ग्लॉसी आहे. अशा वेळेस खूप जास्त डिफिकल्ट होतात, कारण कलर्स दोघांचे अपोजिट आहेत. एकाचं तुम्ही मीटरिंग घेणार जाणार तर तो खूप पांढरा होऊन जाईल, फिशचे तुम्हाला त्याचे डिटेल्स नाही दिसणार. आणि ओव्हर करायला गेलं तर कार्मोरनचे जे ब्लॅक कलरचं त्याचे जे पॅटर्न्स दिसत आहेत, त्याचे जे पंखांचे हे दिसत आहेत, पाण्याचे ड्रॉप्स दिसत आहेत, त्याचे जे आईज आहेत ते दिसणार नाहीत. तर त्याच्यासाठी तुम्हाला कलर मीटरिंग खूप मस्ट आहे फोटोग्राफीमध्ये. नेक्स्ट, बाकी सगळ्यांना बरंचसं ज्ञान माहितीच आहे की बर्ड्स जनरली व्ही शेपमध्ये का बरं उडतात, कारण त्यांना एअर कट होते एकमेकांना पुढे जाण्यासाठी. ते उगाच उडायचं म्हणून उडत नाहीत, कारण एक झोन मेन असतो आणि तो जेव्हा एअर, जसं आपण गाडीला 4 व्हीलरला एअर कटर लावतो हवा कट होण्यासाठी, तसंच विंग्सच्या साह्याने मागच्यांना सोपं जातं ते उडायला, म्हणून ते व्ही शेपमध्ये उडतात. आता हे एक त्याच्यामागे सायंटिफिक रिझन आहे. नेक्स्ट, कलर्स बघा. आता बऱ्याच वेळेस पक्ष्यांचे रंगांना बंद विंग्समध्ये कलर्स दिसत नाही. ते कधी कधी विंटरमध्ये आपल्या अंगात झटकतात किंवा काहीतरी असं मोकळं जेव्हा करतात, त्याच्यानंतर छोटा दिसणारा पक्षी अतिशय मोठा दिसतो. तर हे पण तुम्हाला माहिती पाहिजे की ते केव्हा तिथे असतात, केव्हा उन्हामध्ये येतात, केव्हा सावलीमध्ये जातात, आणि त्यांचे जे पॅटर्न्स आहेत, क्रेस्ट आहे, ब्रीडिंग प्लुमेजमध्ये जेव्हा कॉल करतात तेव्हा पण त्यांचं बिहेवियर वेगळं असतात, थोडंसं पॅटर्न चेंज होतो. तर ह्या गोष्टींचं माहिती असल्याशिवाय, आणि हे जे आहेत एकदम हाय क्वालिटी लेन्सेस वापरलेले आहेत, 2.8 लेन्सेस, 12 लाख 10 लाख रुपयाचे लेन्सेस आहेत. त्याच्याशिवाय हे कलर्स एवढी ॲक्युरसी तुम्हाला मिळू शकत नाही. जसं आहे तसंच तुम्हाला दिसणार. हे हाय एंड कॅमेरा प्रत्येकामध्ये येतात, पण जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाणार तर नक्कीच तुम्हाला त्या फोटोमध्ये इंटरेस्ट वाढेल, ते बाकीच्यांपेक्षा तुमच्या पिक्चर क्वालिटी वाढेल, आणि तुम्ही जी खरी मेहनत करतायत ती दिसून येईल. त्याच्या मागचं खरं कारण आहे. तुमचा 5-6 वर्षाचा अनुभव असेल तर नक्कीच तुम्ही हा एंड कॅमेरा घेतलेच पाहिजे, कारण ती सिच्युएशन परत कधी मिळू शकत नाही पक्ष्यांच्या याच्यामध्ये. तर प्रत्येकाने प्रयत्न करावा की ती हाय क्वालिटी इमेजेस तुमच्याकडे ते प्रिझर्व पाहिजे. नेक्स्ट, जसं सांगितलं बॅकलाईटमध्ये, आता इंडियन स्कीमर आहे, चंबलमध्ये काढलेला आहे फोटो. तिची जी चोच आहे, समजा मी डायरेक्ट लाईटमध्ये काढला असता, तिची ची चोच ती थोडी ट्रान्सपरंट आहे. डायरेक्ट लाईटमध्ये त्याचा जो चोचीचा रंग आहे तो येऊ शकला नसता. तर त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास पाहिजे की मी बॅकलाईटमध्ये काढला पाहिजे की डायरेक्ट लाईट. कारण सांगायचा अर्थ तोच आहे की कलर्स तुम्हाला बॅकलाईटमुळे काय होतं, सेपरेट होतो, इमेज तुमची सेपरेट होते. डायरेक्ट लाईटने तुमचा इमेज फ्लॅट होतो. बरेचसे जण घाबरतात बॅकलाईटला की अरे मागून समोर लेन्सच्या समोरूनच लाईट आहे, कसा फोटो काढायचा. पण बॅकलाईट सगळ्यात सेपरेट होतो, 3D फोटो तयार होतो. बॅकग्राऊंड दिसतं आहे, मागचं कलर्स दिसत आहेत, सेपरेशन झालं आहे, आणि नंतर समोर इमेज आहे.
तर फोटोमध्ये 3 डायमेन्शन फोटोमध्ये 3D दिसलं पाहिजे. आणि इकडच्या साईडने डायरेक्ट असल्यामुळे त्याचे जे कलर्स आहेत परफेक्ट कलर्स तुम्हाला फोटोमध्ये मिळत आहेत. नेक्स्ट. ठीक आहे, माझ्या मते मी जास्त काही तुमचा वेळ घेत नाही. मला इथे बोलवलं आणि सांगायला भरपूर काही आहे. प्रत्येक फोटोच्या मागे स्टोरी आहे. 2-2 वर्ष 3-3 वर्ष एफर्ट्स करून फोटो काढलेले आहेत. ते सगळ्यांना मी हेच सांगेन की प्रत्येकाने आपल्याला निसर्गाला काहीतरी देणं आहे. निसर्गाने एवढं काही दिलेलं आहे आपल्याला, तर प्रत्येकाचं एक कर्तव्य म्हणून प्रत्येकाने ह्या बर्ड्स नेचरला सेव्ह केलं पाहिजे. आणि नक्कीच येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी देणं लागतो एवढं लक्षात ठेवावं. माझं आत्तापर्यंत जो माझा 35 वर्षाचा सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे रॉयल अल्बर्ट हॉल लंडन. इथे माझं एक्झिबिशन झालेलं आहे आणि भारतातले फक्त 5 लोकच ह्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. प्रत्येक आर्टिस्टचं एक स्वप्न असतं किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीचं. तिथे तुम्ही करोडो रुपये दिले तरी जाऊ शकत नाही त्या स्टेजवर. तिथे फक्त तुमचं कामच बोललं गेलं पाहिजे. तुमची जी हे आहे काम हे पूर्ण जगासमोर, आणि ते कुठल्या ना कुठल्या तरी मार्ग ते बरोबर तुमच्यावर ऑब्झर्वेशन करत राहतात की कोण कुठे कसं काम करत आहेत. मेरिट लिस्ट पाहिजे तरच तुम्ही तिथे पोहोचू शकतात. आणि तिथे जो माझं सेव्ह टायगर म्हणून ती कॉम्पिटिशन होती आणि तिथे जगातले जे बेस्ट 10 फोटोग्राफर्स होते त्याच्यापैकी मी एक होतो. आणि ते एक फोटो कमीत कमी 40 लाख 50 लाख रुपयाला विकला गेला. आणि त्याच्यातला जो फंडिंग आहे तो सेव्ह टायगरमधून पूर्ण जगामध्ये तो वापरला गेला. आणि तिथे जे प्रेस्टीज मिळालं, तिथे जे कौतुक मिळालं, तर म्हणजे खरंच वाटतं की आपण काहीतरी काम केलेलं आहे. आणि तिथे उगाचच कोणाला नाही बोलवत. तर त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर खरंच आपल्याला जाणीव होतं की खरंच आपण कुठेतरी काहीतरी कुणासाठी तरी काहीतरी काम केलेलं आहे. आणि तिथे जे प्रोत्साहन मिळतं ते बघूनच मी आता सध्या हे सगळं अवेअरनेस म्हणा किंवा ही ॲक्टिव्हिटी करत आहे. आणि माझ्या मते ही आतावर मी बर्ड्सच्या पंखांवर फोटोग्राफीसाठी फेदर्सवर याच्यावर खूप मोठं जगामध्ये अजून याच्यावर कोणी काम केलेलं नाही आहे. फोटोग्राफीशी लागणारा जो सेन्स आहे विंग्सचा, पक्ष्यांचा आणि ॲनिमल्सचा, याच्यावर मी खूप मोठं काम करतो आहे. थँक्यू सो मच. बैजू पाटील यांचा सत्कार आपले एक ज्येष्ठ पक्षी निरीक्षक कुंटे सरांनी करावा अशी मी विनंती करतो.